त्या अधिकाऱ्याने विचारलं की अरे बाळा काय झालं, तुला याचं उत्तर येत नाही का? तर त्यांनी सांगितलं, साहेब पृथ्वीपासून सर्वात दूरचा ग्रह कोणता असेल याच्याशी मला काही घेणं देणं नाही, परंतु माझ्यापासून त्या वर्गाच्या खोलीत ठेवलेला तो पाण्याचा माठ आहे ना, तो माझ्यापासून फार दूर आहे. तर असं सांगताच त्यांना अजून जास्त रडू कोसळलं. तर मित्रांनो, यातून तुम्हाला असं सांगायचं आहे की आपल्याकडे सर्व मुलं एकाच नळावर पाणी पितात. मी जर पाणी नाही आणलं तर मी तुमच्याकडून सुद्धा पाण्याची बॉटल घेतो आणि पाणी पितो, बरोबर? त्या काळात पाणी सुद्धा असं वरतून टाकत होते हातावर, पाण्याला स्पर्श सुद्धा करू देत नव्हते. तर त्या छोट्या भिवाला वर्गात सुद्धा जाता येत नव्हतं. बिगर पाण्याचा तहानलेला भिवा बाहेर बसायचा आणि त्या माठाला हात सुद्धा लावू देत नव्हते. तर अशी ही जातीभेद त्या काळात असताना सुद्धा हा छोटा भीमराव इतका शिकला आणि आज जगाचा प्रेरक आहे, जगाचा नेता आहे. आणि सर्वात जास्त पुतळे आपल्या बाबासाहेब आंबेडकर यांचे नव्हे, भारतातच नव्हे तर जगात सुद्धा आहेत. तर असे भीमराव आपल्यासाठी खूप मार्गदर्शक आहेत. तर आजच्या महानिर्वाण दिवशी या महामानवाचा जेव्हा मृत्यू झाला 6 डिसेंबर 1956 रोजी, त्यावेळेस त्यांचं प्रेत दिल्लीवरून मुंबईला आणण्यात आलं. आणि मुंबईला आणल्यानंतर ज्या वेळेस दादरला त्यांचा अग्निसंस्कार होणार होता, त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. तर त्यावेळेस आपण आता पाहतो की प्रेतयात्रा कोणाची निघाली तर ते डायरेक्ट घेऊन जातात, सर्व दुःख खात असतात. परंतु ह्या महामानवाची प्रेतयात्रा आपल्याला बघता यावी. आपण आज जे काही फोटो बघतो यूट्यूबला असेल किंवा एखाद्या चित्रपटात असेल, तर ते फोटो आणि त्यांचं जे चित्रीकरण होतं, व्हिडिओ शूटिंग, ते करण्याचं श्रेय एका व्यक्तीला जातो. आणि ते व्यक्तींचं नाव आहे नामदेव भटकर, नामदेवराव भटकर असं त्यांचं नाव आता येतं. त्यापूर्वी नामदेव भटकर असं नाव होतं. परंतु हे नामदेव भटकर कोण होते? तर हे सुद्धा एका दलित समाजातले व्यक्ती होते. नामदेव भटकर यांनी त्यावेळेस असं ठरवलं की या महामानवाच्या अंत्ययात्रेची आपण व्हिडिओ शूटिंग करूया. परंतु मित्रांनो, आता व्हिडिओ शूटिंग करणं खूप सोपं आहे. आपण मोबाईल घेतो आणि सहज कॅमेरा सुरू करतो आणि व्हिडिओ शूटिंग करतो. काही पैसे लागतात का आपल्याला? नाही. परंतु त्यावेळेस व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी एक निगेटिव्ह रील लागायची. रील म्हणजे तुम्ही जर जुन्या कॅसेटी पाहिलेल्या असतील तर त्या कॅसेटीमध्ये असं एक काळ्या रंगाची एक फीत असते, लांब रिबीन असते ना आपली, त्या रिबीन सारखी. तर ती जवळजवळ ती शूटिंग करण्यासाठी 3000 मीटर इतक्या लांबीची निगेटिव्ह रील लागणार होती. मग हा एवढा खर्च आणि त्यासाठी शूटिंग करण्यासाठी कॅमेरा लागणार होता. मग नामदेवराव होटकर यांनी त्यावेळेचे काही दिग्दर्शक होते, काही व्हिडिओ शूटिंग कॅमेरावाले होते, त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मला आमच्या महामानवाची अंत्ययात्रेची व्हिडिओ शूटिंग करायची आहे, तर मला तुमचा कॅमेरा मिळेल का? किंवा तुम्ही जर आले तर बरं होईल. तर त्या लोकांनी सांगितलं की आंबेडकर तुमचे नेते होते, तुम्ही शूटिंग करा, आम्हाला सांगायचं नाही. त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या मनाशी ठरवलं की ठीक आहे, तुम्ही नाही मदत करत, मी करतो, मी स्वतः करतो काहीतरी. मग त्यांनी त्याचं कॅल्क्युलेशन केलं. तर त्यावेळेस त्या शूटिंग करण्यासाठी 1500 रुपये खर्च लागणार होता. किती खर्च होता? फक्त 1500 रुपये. आपल्याला वाटतं आज, परंतु त्यावेळेस 1500 म्हणजे खूप रक्कम होती. मग त्यासाठी त्यांनी आपल्या घरात जो छापखाना होता, तो छापखाना एका सावकाराकडे गहाण ठेवला आणि त्यांच्याकडून 1500 रुपये घेतले. आणि मग अशी बाबासाहेबांची अंत्ययात्रा निघाली. त्यावेळेस एका दिग्दर्शकाकडून त्यांनी तो कॅमेरा आणि एक व्यक्ती व्हिडिओ शूटिंग करणारा असं भाड्याने घेतलं. त्याचा 150 रुपये रोज होता, 150 रुपये तास होता.
आणि मग अशी शूटिंग सुरू झाली. बाबासाहेबांची शूटिंग अंत्ययात्रेची शूटिंग करण्यासाठी त्या ट्रकवर एका ठिकाणी त्यांना जागा मिळाली. तिथून बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेची सुरुवात झाल्यापासून तर ते पूर्ण गर्दी यांची शूटिंग त्या व्यक्तीने टिपली आणि बाबासाहेबांचा चेहरा सुद्धा त्या शूटिंगमध्ये आपल्याला दिसतो. तर अशी बारीक बारीक दृश्य टिपण्याचं काम करत असताना त्या व्यक्तीला किती त्रास झाला असेल. आणि मग त्यातून ती शूटिंग पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ 2800 मीटर एवढी लांब निगेटिव्ह रोल त्या शूटिंगसाठी वापरण्यात आली. आता प्रश्न मिटलेला होता, शूटिंग झाली.